वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला ओल्या मटारच्या समोशाची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. इथं मी 2 वाटी ओला वाटाणा सोलून घेतलेला आहे. कांदा, खोबऱ्याचा चव, मिरची क्रश, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे मोहरी हिंग हळद, ओवा, पांढरे तीळ, कॉर्नफ्लोअर, चिरोटे रवा, मैदा 2 वाटी इथं मी घेतलेला आहे व तूप. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड केले, 1.5 चमचा ओवा घातला आहे व इथं मी 4 चमचे चिरोटे रवा घेतला आहे व 4 चमचे तुपाचं मोहन घालत आहे. तुम्हाला जर तुपाचं मोहन नको असेल तर तुम्ही तेलाचं यूज केला तरी चालते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे व हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. व आता यामध्ये थंड पाणी घालून हे छान घट्टसर मळून ठेवायचं आहे. हे पहा, छान आपलं आता पीठ घट्ट मळून झालेलं आहे. आता हे 15 मिनिटं सेटिंगला ठेवायचं व इकडं सारणची तयारी करून घ्यायची. गॅस ऑन करून घेऊया. कढई ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप ऑप्शनल आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी पण चालते. छान तूप गरम झालं की मग जिरे घालायचे आहेत. तर छान आपलं तूप आता गरम झालेलं आहे. 2 चमचे जिरे घालायचे आहेत. 1 वाटी कांदा घालायचा आहे व छान कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे पहा, छान आपला कांदा आता लालसर झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा हिंग, 1 चमचा आलं लसूण क्रश, 1.5 चमचा मिरची क्रश, छान असं हे मिक्स करायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे आहेत पांढरे, ते पण छान असं परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये 2 वाटी ओला वाटाणा घालायचा आहे व छान असं हे परतून घ्यायचं आहे मिश्रण. वाटाणे मऊ होईपर्यंत हे असे आता परतायचे आहेत. यामध्ये आता 1 चमचा मीठ घालायचं आहे व यामध्ये मी टेस्ट येण्यासाठी अर्धा लिंबू पिळत आहे. तुमच्याकडे जर आमचूर असेल तर तुम्ही ते वापरलं तरी पण चालते. लिंबू घातल्यामुळं समोसाला खूप छान टेस्ट येते. व सारण जरा करकरीतच बनवायचं आहे जेणेकरून समोसे अगदी खमंग लागावे. हे पहा, हे मिश्रण असं छान मी 7 मिनिटं इथं वाफवून घेतलेलं आहे वाटाणे मऊ होईपर्यंत. आता यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे, कोथिंबीर ॲड करायची आहे. तो परत छान असं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. व आता हे थोडे वाटाणे यामधील स्मॅश करून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त असं हे आता वाटाणे सगळे स्मॅश करून झालेले आहेत. मस्त असं हे समोशाचं सारण आता इथं तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊया व हे सारण 15 मिनिटं थंड होण्यास ठेवूया व तिकडं समोशासाठी गोळे बनवून घेऊया. इथं 15 मिनिटं आता पीठ सेट झालेलं आहे. आता गोळे करून घेऊया व समोशासाठी गोळे लाटून घेऊया. इथं गोळे आपले आता सर्व तयार झालेले आहेत. आता पाती लाटून घेऊया. छान अशा पाती लाटून घ्यायच्या आहेत. छान आपल्या पाती इथं आता लाटून झालेल्या आहेत. हे पहा, एक असं पान घ्यायचं आहे, सुरीने कट करून घ्यायचं आहे.
व हे पहा, साईडला असं पाणी लावून घ्यायचं आहे व छान असं बनवायचं आहे व वरच्या भागाला सुद्धा इकडं पाणी लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता सारण भरायचं आहे. व हे पण असं छान मडचून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं बाकीचे पण सगळे समोसे भरून घ्यायचे आहेत. छान असे हे समोसे आपले इथं स्टफ करून झालेले आहेत. आता इकडं तेल गरम करायला ठेवूया व तेल गरम झाल्यानंतर समोसे तळून घेऊया. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता समोसे तळायचे आहेत. हे समोसे मंद आचेवरच तळायचे आहेत. फुल फ्लेमवर हे समोसे तळायचे नाहीत. हे पहा, छान असे हे आता समोसे इथं तळून तयार झालेले आहेत. आता हे समोसे काढून घ्यायचे आहेत व अशाच पद्धतीनं बाकीचे पण समोसे तळून घ्यायचे आहेत.